जो हा रस्त्यावर स्ट्राईक करणं किंवा हा जो लढा मी देतोय याचं एक मूळ कारण एवढं आहे, त्याची मूलभूत मागणी पूर्ण होणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. सगळ्यांना 5 दिवसाचा आठवडा लागू झालेला आहे, तर मग बँकांनाच का 5 दिवसाचा आठवडा लागू झालेला नाही याबद्दल आमचं म्हणणं आहे. बँकांमध्ये आज पुरेसा स्टाफ नाहीये, बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवरती आज हल्ले होत आहेत, त्यांना कोणतेही प्रोटेक्शन नाहीये, त्यांना सुट्ट्या मिळत नाहीयेत, त्यांच्यावर 5 दिवसाचा आठवडा मिळावी अशी मंजुरी दिली गेली होती, परंतु त्याची अंमलबजावणी आजपर्यंत केली नाही. 5 दिवसाचा आठवडा आम्ही जो मागतोय तो आम्हाला मिळावा हीच आमची मुख्यत्वे मागणी आहे. ही एक रिसर्च संघटना जी बँकांच्या युनियनची एक मोठी कॉन्फेडरेशन आहे, अशा कडून एक संप जाहीर केला गेलेला आहे 27 तारखेला आज, आणि मागील 2 महिन्यापासून एज्युकेशनल प्रोग्राम चालू आहे. याचा एक महत्त्वाचा विषय असा आहे की बँकांमध्ये 5 दिवसाचा आठवडा लागू करणे. प्रगतशील देश 4 दिवसाच्या आठवड्याची व्यवस्था तिथं चालू आहे. निम्म्या सर्व्हिसेस हा 4 दिवसाच्या आठवडे ह्याच्याकडे वळत आहे, आणि आमची शेती जनून मागणी आहे की 5 दिवसाचा आठवडा सर्वांना लागू करा. डेट देत नाही की कुठल्या तारखेपासूनही 5 डे बँकिंग अंमलात येणार आहे, तोपर्यंत आम्ही हा संप माघार घेणार नाही. परंतु त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची डेट आपल्याला देण्यात आलेली नाही आहे.